तर पहा या ठिकाणी आपण पल्लवी हे नाव इंग्रजीत कसं लिहायचं ते पाहणार आहोत. पहा तर अतिशय सोपी पद्धत आहे. काय करायचं आहे, प्रत्येक अक्षर अगोदर आपल्याला इंग्रजीत लिहून घ्यायचं आहे. तर प साठी आहे PA. नंतर पहा इथे अर्ध ल आहे त्याच्यासाठी फक्त घ्यायचं L. नंतर इथे पूर्ण L आहे त्याच्यासाठी घ्यायचं आहे LA. पहा नंतर V साठी घ्यायचं आहे VI. आता इथे दुसरी वेलांटी जरी असली तरीसुद्धा शब्दाचं शेवटचं अक्षर असेल आणि त्याला दुसरी वेलांटी असेल तरीसुद्धा आय लिहायचं. आता कार्तिक हे नाव इंग्रजीत कसं लिहायचं तुम्ही कमेंट करा. तर या ठिकाणी आपण हे शब्द इंग्रजीमध्ये लिहिणार आहोत. हा शब्द मी तुम्हाला लिहून दाखवतो आणि हा शब्द तुम्ही कमेंटमध्ये लिहायचा आहे. आता पहा शब्द काय आहे, काव्या. मग इंग्रजीमध्ये शब्द लिहिताना काय करायचं बघा. आता का पहिलं अक्षर आहे का. मग का साठी लिहायचं असतं KA. आता त्याच्यानंतर बघा इथं व आहे परंतु ते अर्ध आहे. मग ज्या वेळेस अर्ध अक्षर असेल त्यावेळेस बघा आता व साठी फक्त लिहायचं V, त्याच्या पुढे A लिहायचं नाही. आणि नंतर आहे या, तर यासाठी लिहायचं आहे YA. या पद्धतीने आपण इंग्रजी शब्द लिहायचा आहे. आता दिव्या हा शब्द कसा लिहायचा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केला होता की कल्पना आणि कल्पित हे त्यांच्या मुलांची नाव आहेत. तर त्याचा एक व्हिडिओ बनवा आणि ते नाव इंग्रजीमध्ये कसे लिहायचे नक्की सांगा. तर पहा काय करायचं आहे, ज्यावेळेस असे जोड शब्द असतात त्यावेळेस बघा. तर क साठी लिहायचं आहे KA. नंतर ल या ठिकाणी अर्ध अक्षर आहे म्हणून त्याच्यासाठी फक्त लिहायचं L. आणि त्याच्यानंतर आहे प साठी लिहायचं आहे PA. आणि ना साठी लिहायचं NA, कल्पना. आता दुसरा शब्द आहे कल्पित. तर बघा क साठी KA. आता बघा आपण वाचतो कसं, क झाल्यावर ल म्हणतो कल्पी. मग जसं वाचतो तसं लिहायचं कल, मग ल येतं बघा. तर ल अर्धा आहे म्हणून L. नंतर P साठी PI. आणि त साठी T लिहायचं, फक्त T लिहायचं. शेवटचं अक्षर असल्यामुळे टीच्या पुढे A लिहायचं नाही. तर पहा या ठिकाणी आपण हा शब्द इंग्रजीमध्ये कसा लिहायचा ते शिकणार आहोत. आणि त्यानंतर हा शब्द तुम्ही कमेंट करायचा आहे की कसा लिहावा. आता माहेश्वरी या ठिकाणी जोड शब्द आहे. आता माहेश्वरी शब्द कसा लिहायचा, तर मा हे जे पहिलं अक्षर आहे त्याच्यासाठी लिहायचं MA, मा. नंतर हे साठी लिहायचं आहे HE, बघा माहे. नंतर श अर्ध आहे म्हणून SH, श साठी. नंतर व साठी WA. आणि री साठी RI. आणि आता ईश्वरी हा शब्द कमेंट करायचा आहे. तर पहा या ठिकाणी आपण प्रमिला हे नाव इंग्रजीत कसं लिहायचं ते शिकणार आहोत. बघा तर पहिलं अक्षर आहे प्र. मग प्र साठी काय लिहायचं आहे PRA, प्र. नंतर मी साठी लिहायचं MI. आणि ला साठी लिहायचं LA. आता प्राजक्ता हे नाव कसं लिहायचं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.